त्याला आंघोळ कोण घालतं? म्हणजे आम्हीच घालतो. सांगा, वस्त्र कोण निशिवतं? म्हणजे आम्ही. मग जर तुमचं देव आंघोळ करू शकत नाही तर तुम्हाला निर्मळ कसा करेल देव? मनातला देव कळणार, हृदयातला देव कळण कसं तुम्हाला? तुमच्या देवाला तुम्हालाच आंघोळ घालावं लागते. तुम्हाला वस्त्र कोण नेसवतंय त्या तुमच्या देवाला? ते म्हणजे आम्हीच नेसवतोय. तर तुम्हाला हे प्रारब्धाचं वस्त्र काढून कोण टाकणार आहे तुमचं? असा देव भेटेल का तुम्हाला? मग तो भाऊराव पाटील होते. आणि ते जे अज्ञानी लोक आहेत त्यांना शिक्षण होत नव्हतं आणि ते त्या गरीब लोकांना त्यावेळेस शिकवायचे. आणि त्या शिकवत असताना ते त्यांच्याकडे बोट करून म्हणतात की देव आहेत माझे. ज्यांना अज्ञान आहे त्या अज्ञानातून काढा, त्यांना ज्ञानाचा मार्ग शिकवतात, ज्ञान देतात, शाळा शिकवतात. हेच माझे देव आहे. मग देव कुठे आहे? देव प्रत्येकाच्या हृदयात आहे आता या घडीला. आणि तो कळून देणारा महात्मा भेटला पाहिजे. मग तो देव एक आहे, देवाचं नाम एक आहे आणि ते नाम आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देते. देव, देवाचं नाम आणि नाम घेणारा आणि नाम देणारा हे किती येतं? एक आहे. हे अद्वैत कुसरी एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी. पण हे आपल्याला कळालं पाहिजे.